घरातल्या प्रत्येकासाठी। प्रेक्षक हो नमस्कार। आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। डोळे हे निसर्गाने आपल्याला दिलेलं अतिशय सुंदर असं वरदान आहे। त्याने आपण जग बघू शकतो, सगळ्या सुंदर गोष्टी अनुभवू शकतो। परंतु या डोळ्यांची काळजी घेणं, या वरदानाची काळजी घेणं ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे। आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये आणि सोशल मीडियाच्या जगामध्ये डोळ्यांचं आरोग्य बरेचदा धोक्यात येताना दिसतं। याविषयीच विचार करताना नेत्रकोश डोळ्यांची गुरुकिल्ली असा विषय एक समग्र आपल्या समोर येऊ शकतो। त्याच्यामध्ये डोळ्यांना होणारे मोतीबिंदू, त्याचप्रमाणे डोळ्यांचा वाढणारा चष्म्याचा नंबर, लॅसिक सर्जरी किंवा मधुमेह आणि त्याच्यामुळे होणारे डोळ्यांचे विकार किंवा नेत्रदान अशा विविध विषयांवर आपल्याला बोलता येतं, त्याच्याविषयी जाणून घेता येतं। आणि याच अनुषंगाने आज आपण आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं आहे पुण्यातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर अनिल दूधभाते सर यांना। डॉक्टर नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। प्रेक्षक हो, डॉक्टर अनिल दूधभाते सर यांनी अगदी शून्यातनं हे नेत्रविश्व आज उभं केलेलं आहे। विविध प्रकारच्या लॅसिक सर्जरीज, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया ते लीलया करतात। MBBS आणि MS या पदविका संपादन केल्यानंतर गेली 15 वर्ष ते रुग्णांना नेत्रसेवा देत आहेत आणि बऱ्याच जणांना दृष्टीसेवाही त्यांनी दिलेली आहे, दृष्टीदान झालेलं आहे। बऱ्याचशा पेशंट्सना अत्यंत असं सुंदर हे जग बघता आलेलं आहे केवळ सरांच्या मेहनतीमुळे। अतिशय सेवाभावी वृत्तीचे असे हे डॉक्टर आहेत। अलीकडेच त्यांच्या भव्य वास्तूचं उद्घाटन झालेलं आहे, ज्याचं नाव आहे डॉक्टर दूधभाते नेत्रालय। तिथे अनेक रुग्णांना ही नेत्रसेवा प्रदान केली जाते। सरांनी लिहिलेलं नेत्रकोश हे जे पुस्तक आहे त्याचं नुकतंच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते उद्घाटन देखील करण्यात आलं आहे, प्रकाशन करण्यात आलं आहे। तेव्हा अशा अनुभवी नेत्रतज्ञाशी आज आपण या विविध विषयांवर बोलणार आहोत। सर, नेत्रकोशाबद्दल बोलताना किंवा डोळ्यांच्या आरोग्याबद्दल बोलताना डोळ्यांचं आरोग्य सध्या कशा पद्धतीने आपण बघायला हवंय, कारण बरेचदा ते धोक्यात येतंय, त्याविषयी आम्हाला सुरुवातीला मार्गदर्शन करा। सध्या आपल्या जे काही जीवनशैली आहे ती साधारणतः जर विचार केला तर लहान मुलांमध्ये डिजिटलचा यूज जास्त झालेला आहे। म्हणजे कॉम्प्युटर असेल, मोबाईल असेल, त्यामुळे काय होतं की डोळ्यावरती ताण येतो। आणि आता जर बघितलं एक आमच्या WHO स्क्रीनिंगमध्ये की 4 स्टुडंटच्या मागे एका मुलाला चष्म्याचा नंबर लागतो। म्हणजे हे जे काही झालेलं आहे हे नुसतं फक्त डिजिटलचा यूज मुळे झालेलं आहे का? नाही, त्याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर्स असतात, जसे की डाएट आहे तुमचा, जेनेटिक आहे, या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये इम्पॅक्ट पडतो आणि त्यामुळे डोळ्यावरती ताण पडून चष्म्याचा नंबर लागण्याचं हे लहान मुलांमध्ये सुरू झालेलं आहे। यासोबतच आणखी आता आपली जी काही जीवनशैली हे सेडेंटरी लाईफ या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत आणि आपलं जे काही खाण्याचं जे काही पद्धती आहेत यामुळे काय होतं की सेडेंटरी लाईफमुळे मधुमेहाचे जे काही रुग्ण आहेत त्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे पण डोळ्यावरती त्याचा इफेक्ट होतो, त्याला डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणतो। तर असे जे काही बरेचसे जे काही आपल्या लाईफस्टाईल वरती अवलंबून असणारे डोळ्याशी निगडीत असलेले जे आजार आहेत आणि यामुळे काय होतं की डोळ्यावरती त्यांचा ताण वाढल्यामुळं तुम्हाला मोतीबिंदूचं प्रमाण जे आहे तो पूर्वी 60-70व्या वर्षी व्हायचं, आता ते थोडंसं 10 वर्ष अलीकडे आलेलं आहे।
चष्म्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त वाढत प्रमाणामध्ये चाललंय. वाढत चाललेलं आहे. तर अशा प्रकारामुळं आणि जसं सांगितलं मी तुम्हाला की मधुमेहामुळं डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे मागच्या रेटिनावरती त्याचा असर होतो. काही तर डायबिटिक रेटिनोपॅथीमुळे अंधत्व निर्माण झालेलं आहे आणि त्यावरती अशी स्टेज येते की त्यावरती ट्रीटमेंट करूनही त्याच्यावरती इलाज होत नाही. तर अशा जे काही गोष्टी आहेत, असे जे काही डोळ्याचे आजार आहेत, तर हे डोळ्याचे आजार आपल्याला टाळता येतात. आणि ते कशावरती अवलंबून आहे की तुमची जीवनशैली थोड्या प्रमाणामध्ये जर चेंज झाली तर असे आजार आपल्याला टाळता येतील. मोतीबिंदू हा टाळता येत नाही, पण बाकीचे जे काही आजार आहेत ते आपल्याला टाळता येतात किंवा ते प्रोग्रेशन आपल्याला जरा थोडंसं हॉल्ट करता येतं, कमी करता येतं. मोतीबिंदूचा तुम्ही जेव्हा उल्लेख करता तेव्हा मोतीबिंदू कशामुळे होतो आणि त्याचे काय प्रकार असतात, त्याची काय शस्त्रक्रिया असते, याविषयी आम्हाला सांगा. साधारणतः तुम्ही म्हटल्यासारखं की मोतीबिंदू हा सर्वात कॉमनली आढळणारा हा आजार नाहीये, पण आपल्या बॉडीमध्ये जसे चेंजेस होतात, जसे की म्हातारपण सुरू झालं की आपल्याला 40शी सुरू झाली की आपल्याला 40शी लागते, म्हणजे जवळचा नंबर लागतो. जसे जे आपल्या शरीरामध्ये 50-60 वर्ष झाले की आपले केस पांढरे होतात किंवा चेहऱ्यावरती सुरकुत्या पडतात. त्याच पद्धतीनं आपल्या डोळ्यामध्ये एक ट्रान्सपरंट लेन्स असते, म्हणजे जे काही आपण बघत असतो ते केवळ आणि केवळ त्या नॅचरल लेन्समुळे, क्रिस्टलाइन लेन्स असते, त्याच्यामुळेच आपल्याला बघता येतं. पण जसं जसं तुमचं वय वाढतं, जसं जसं तुमच्या शरीरामध्ये चेंजेस होतात, तसेच प्रमाणामध्ये त्या लेन्समध्ये चेंजेस होतात आणि त्याची जी ट्रान्सपरन्सी आहे ती हळूहळू कमी होते आणि त्याचं पांढरा म्हणजे मोतीबिंदू त्याच्यामध्ये रूपांतर होतं. तर मोतीबिंदू हा काही आजार नाहीये, हा वयामानुसार होणारा, सगळ्यांनाच होणार आहे तो. जसं की एखादा मनुष्य जन्मला तर त्याला म्हातारपण येणार हे त्रिकालबाधित सत्य आहे, त्याच पद्धतीनं मोतीबिंदू होणार हे त्रिकालबाधित सत्य आहे. आणि हा जो काही वयामानुसार होणारा आजार आहे त्याच्यामुळे घाबरून जायची गरज नाही, कारण आता अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान अवेलेबल आहे. जे काही फेको इमल्सिफिकेशन टेक्निक आहे, या सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला हे मोतीबिंदू केवळ 5 ते 6 मिनिटांमध्ये ऑपरेशन करून आपल्याला हे घालवता येतं आणि फक्त 4 ते 5 दिवसामध्ये तुम्ही रुटीन ऍक्टिव्हिटी सुरू करू शकता. अशा पद्धतीची प्रणाली आपण सध्या आता जगामध्ये येऊ घातलेली आहे आणि या गोष्टीचा वापर करून हे जे काही मोतीबिंदूचं जे काही आजार आहे तर ते आपल्याला घालवता येईल. कारण ह्याच्या संदर्भात बरेचसे मार्केटमध्ये पाहायला भेटतं की बाबा हा ड्रॉप्स यूज केला किंवा ही गोळी यूज केली तर मोतीबिंदू निघून जातो. तसं सध्या जरी शास्त्रीय दृष्ट्या जर बघितलं तर अशा पद्धतीचा ड्रॉप्स किंवा अशा पद्धतीची गोळी सध्या तरी शास्त्रीय दृष्ट्या उपलब्ध नाहीये. त्याच्यावरती केवळ एकच पर्याय आहे, तो म्हणजे शस्त्रक्रिया करून आपल्याला हा मोतीबिंदू घालवता येईल. डॉक्टर, मोतीबिंदू जेव्हा होतो तेव्हा विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. पूर्वीच्या आणि आजच्या शस्त्रक्रिया ह्याच्यामध्ये किती फरक आहे? आपल्याकडे सगळी आधुनिक शस्त्रक्रियांचे मशिनरी उपलब्ध आहे, तर याच्याविषयी आम्हाला सांगा. आता गेली 15 वर्षापासून मी दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरमध्ये देत आहे. तर पूर्वी काय होतं, त्याच्याही अगोदर SICS अशा पद्धतीची एक टेक्निक होती, त्याच्यामध्ये स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी मॅन्युअल पद्धत होती. त्याच्या साधारणतः 8 ते 10 mm चा काप घेऊन तो अख्खाच्या अख्खा मोतीबिंदू आपण काढायचा. पण आता काय झालेलं आहे की आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळं फेको इमल्सिफिकेशन ही एक प्रणाली आलेली आहे. तर ह्या फेको इमल्सिफिकेशन मुळे काय होतं की आपण जी काही मोतीबिंदू आहे ते कमी काप घेऊन आपण तो मोतीबिंदू अल्ट्रासोनिक एनर्जीच्या माध्यमातून त्याला बारीक केलं जातं, क्रश केलं जातं आणि ते काढलं जातं. तर याचा फायदा काय आहे की एक तर मोठा काप आपण अवॉइड करतो आणि छोटा काप घेतला असल्यामुळं की आपल्याला जे काही रिहॅबिलिटेशन आहे किंवा ती जखम भरून येणारी जी काही ड्युरेशन आहे ते पूर्वीच्या ह्याच्यामध्ये 1 महिना लागायचं, आता हे साधारणतः 5 दिवसामध्ये 6 दिवसामध्ये ही जखम भरून येते. त्याच्याही पलीकडे जाऊन MICS ही टेक्नॉलॉजी आलेली आहे, म्हणजे त्यामध्ये फेकोचाच वापर केला जातो. पण जसं फेकोमध्ये 3.2 to 3.5 चा इन्सिजन घेतलं जातं तसं या MICS मध्ये 1.8 चा इन्सिजन घेतलं जातं. तर याचा मी इन्सिजन वरती का सांगतो, कारण जेवढा काप कमी तेवढं तुमचं रिहॅबिलिटेशन लवकर होतं, तेवढा तुम्हाला त्रास कमी होतो, तेवढा तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही तुझ्या रुटीन गोष्टी आहेत ते तुम्ही करू शकता. तर आताच्या घडामध्ये जगामध्ये जे काही प्रगत तंत्रज्ञान आहे MICS टेक्नॉलॉजीचं, की ज्याच्यामध्ये कमीत कमी काप घेऊन आपल्याला हा मोतीबिंदू फेको इमल्सिफिकेशन. आता फेको आणि MICS याच्यामध्ये फरक काय आहे तर फक्त कापचा फरक आहे. तर यामध्ये
एनर्जी जी वापरली जाते ती फेको इमल्सिफिकेशनचीच एनर्जी वापरली अच्छा. जाते, कारण त्या एनर्जीचा वापर करूनच आपण तो मोतीबिंदू काढला जातो. बरोबर. पण डिफरन्स हा कशामुळे आलेला आहे, तो डिफरन्स हा फक्त कापामुळे आला आहे. अच्छा. जेवढा कमी काप, त्यामध्ये काय होतं की MICS टेक्नॉलॉजी करत असताना आपल्याला जसं पूर्वी इंजेक्शन द्यावं लागायचं किंवा भूल द्यावी लागायची, आणि साधारणतः त्याच्यानंतर मग आपल्याला पट्टी लावणं आणि मग एक दिवस ती पट्टी ठेवणं, अशा पद्धतीचं ही पूर्वीची टेक्नॉलॉजी असायची. पण आता आपल्याला तुम्हाला इंजेक्शन द्यायची गरज नाही, भूल द्यायची गरज नाही, फक्त भुलेचा ड्रॉप टाकून 5 ते 6 मिनिटांमध्ये आपल्याला हा मोतीबिंदू या MICS टेक्निकनी फेको इमल्सिफिकेशनच्या प्रणालीचा वापर करून तो मोतीबिंदू काढला जातो आणि त्या ठिकाणी लेन्स टाकली जाते. बरोबर. प्रेक्षक हो, आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आजचा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. हे आहे पुण्यातील सिंहगड रोडवरील डॉक्टर दूधभाते नेत्रालय. डोळ्याच्या नियमित तपासणीपासून ते डोळ्याच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया पूर्व तपासण्या, इन्शुरन्स सुविधा, औषधे ते चष्मा अशा सर्व प्रकारच्या सोयी एकाच छताखाली मिळणारे प्रशस्त असे नेत्र रुग्णालय. मुख्य रस्त्यापासून काहीच अंतरावर आतमध्ये असलेल्या या नेत्र रुग्णालयात प्रशस्त पार्किंग आहे. आत येताच श्री स्वामी समर्थांची प्रसन्न मूर्ती दिसते. रुग्णांना वर जाण्यासाठी जिना किंवा लिफ्ट या सुविधा असून पहिल्या मजल्यावर प्रशस्त असा स्वागत कक्ष आहे. डोळ्याच्या प्राथमिक तपासणीसाठी प्रायमरी रूम्स तसेच कन्सल्टंट आणि व्हिजिटिंग डॉक्टरांचा कक्ष आहे. तपासणीनंतर शस्त्रक्रिया सांगितल्यास त्याची योग्य आणि पूर्ण माहिती देणारी काउन्सिलर टीम इथे आहे. रुग्णालयातच सर्व प्रकारच्या अत्याधुनिक मशीनद्वारे रुग्णांची तपासणी होते. पुण्यातल्या सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रातल्या विविध पैलूंचा वेध घेण्यासाठी पाहायला विसरू नका. पुणे अंतरंग हा कार्यक्रम दर सोमवारी रात्री 10 वाजता आणि दर मंगळवारी दुपारी 3:30 वाजता आपल्याच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, सुरुवातीला तुम्ही सांगितलं की मोतीबिंदूच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया ज्या असतात त्यातली फेको हे जी टेक्नॉलॉजी आहे ही एकदम सध्या प्रचलित आहे, तर याच्याविषयी अजून आम्हाला सांगा की ह्याच्यात ॲडव्हान्स्ड काय काय आलेलं आहे. फेको ही जी काही बेसिक टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून आपण मोतीबिंदू हा काढला जातो. बरं. ह्या ज्या टेक्निक आहेत, जसं सांगितलं MICS मध्ये कमी काप घेतला जातो. आणखी एक आहे की फेमटो असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी, म्हणजे फेमटो लेझर म्हणून एक लेझर असतं की त्याचा वापर करून आपल्याला कॅटरॅक्ट सर्जरी करता येते. तर या प्रत्येक टेक्नॉलॉजीचा मेरिट्स आणि डिमेरिट्स असतात. कोणती टेक्नॉलॉजी कधी वापरायची हे तुमचे जे काही तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते तुम्हाला सांगू शकतात. तर याविषयी मी सांगू शकतो की या तिन्ही टेक्नॉलॉजीमध्ये फेको, MICS आणि फेमटो असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी या तिन्हीमध्ये तुम्हाला फेको इमल्सिफिकेशन अल्ट्रासोनिक एनर्जीचा वापर करूनच तो मोतीबिंदू काढावा लागतो. यासोबतच आणखी एक टेक्नॉलॉजी ऍड झालेली आहे ती म्हणजे इमेज गायडेड टेक्निक. इमेज गायडेड टेक्निक मध्ये काय होतं की तुम्हाला हा काप कोणत्या ठिकाणी घ्यायचा, किती MM चा घ्यायचा, आणि समजा कारण काय कसं असतं की मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर काही लोकांमध्ये अस्टिग्मॅटिझम म्हणजे सिलेंड्रिकल नंबर येण्याची शक्यता असते. तर तो येऊ नये म्हणून आपल्याला टोरिक लेन्सेस आपण वापरतो, किंवा टोरिक लेन्सेस जर वापरता येत नसेल तर आपल्याला LRI किंवा CCI या पद्धतीच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून पुढे ऑपरेशन झाल्यानंतर तो सिलेंड्रिकल नंबर येऊ नये, किंवा जो नंबर जो असतो कोणती प्रकारची लेन्स आपण घातलेली असते तो नंबर 0 व्हायला पाहिजे. अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी किंवा अशा पद्धतीची प्रणाली आपण या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये करतो. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे या सर्व गोष्टीचा म्हणजे नुसतं तंत्रज्ञान वाढलं म्हणून त्याच्यामध्ये हे झालंय का, नाही. तर यासोबतच डॉक्टरांची स्किल आणि तंत्रज्ञान आणि तिथल्या सगळ्या गोष्टी, या सर्व गोष्टीमुळे तुम्हाला
आमच्या डॉक्टरांचं एकच ध्येय असतं की ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला चष्मा लागायला नको, त्यासाठीच्या वेगळ्या लेन्सेस आलेल्या आहेत आता. ट्रायफोकल लेन्सेस आहेत, स्पायरल लेन्सेस आहेत, मल्टीफोकल लेन्सेस आहेत. अशा पद्धतीच्या लेन्सेस आपण टाकल्यानंतर एकतर प्रोसिजर एक आहे, त्याच्यानंतर आपण लेन्सेस कोणत्या बसवतो त्यावरती तुमची नजर ही अवलंबून असते. म्हणजे नुसतं बाकीच्या सर्जरीपेक्षा कॅटरॅक्ट सर्जरीचं थोडंसं महत्व वेगळं काय आहे, कारण एक तर सर्जरी तुम्ही कशा पद्धतीनं करता त्याच्यावरती त्याचं यश महत्वाचं असतं, आणि प्लस तुम्ही कोणत्या प्रकारची लेन्स टाकता त्याच्यावरती त्याचं यश अवलंबून असतं. का? कारण तुम्हाला दिसणं हे महत्वाचं आहे. अशा काही प्रकारच्या लेन्सेस जसं सांगितलं की काही लेन्सेस आहेत की तुम्हाला दूरचं तुम्हाला बघताना ग्लास वापरायची गरज नाही. काही लेन्सेस अशा आहेत की तुम्हाला जवळचं पण किंवा मधलं जे आपण कॉम्प्युटर म्हणे जे काही बघत असतो आणि डिस्टन्स व्हिजन, या तिन्ही प्रकारामध्ये चष्म्याची गरज भासत नाही. हे सगळ्या लेन्सेस मध्ये शक्य आहे का? नाही. काही वेगळ्या प्रीमियम लेन्सेस असतात, त्या लेन्सेसचा वापर करून आपल्याला या पद्धतीचे लेन्सेस केल्यानंतर, लेन्सेस टाकल्यानंतर तुम्हाला चष्म्याची गरज भासत नाही. प्रत्येक पेशंट वाईज केस वेगळी असू शकते. जरी मोतीबिंदू सगळ्यांनाच होत असला तर याच्याविषयी आम्हाला एखादा अनुभव सांगा. तसे बरेचसे कॉम्प्लिकेटेड सर्जरी मी केलेल्या आहेत. तर त्यातलं आठवणारं असं एक सर्जरी म्हणजे एक आजीबाई होत्या. सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना अचानक एक बॉटल फुटली आणि ते त्यांच्या डोळ्यामध्ये घुसली. तर त्यांच्या निदर्शनास आलं की तिथं काहीतरी जाळ लावलेला होता, कचरा जो असतो रस्त्याच्या बाजूला. तर रस्त्याच्या बाजूला कचरा असतो आणि त्याच्यामध्ये एक बॉटल कोणीतरी टाकलेली होती आणि ती बॉटल तापली आणि फुटून तो एक जो तुकडा आहे तो नेमका एका डोळ्यामध्ये गेला. अरे बापरे. आणि मग पूर्णपणे त्यांची नजर गेली होती, कारण तुकडा गेल्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव झाला होता, डोळा फाटला होता. आणि अशा स्थितीमध्ये दुधभाते नेत्रालयामध्ये आले होते. तर मला अजूनही आठवतं की त्यांच्यावरती 3 ते 4 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. वेगवेगळे तज्ञ आमच्या ह्याच्यामध्ये रेटिनाचे तज्ञ वेगळे असतात, कॉर्नियाचे असतात. तर अशा पद्धतीनं 3-4 डॉक्टरांची टीम आमची त्याच्यावरती काम केलं आणि साधारणतः 50 ते 60% त्यांचं नजर आम्ही वाचवू शकलो. तर अशा पद्धतीचे बरेचसे अनुभव आहेत. एक मुलगा होता, IIT मध्ये शिकत होता आणि तो सुट्टीला घरी आल्यानंतर तो क्रिकेट खेळायचा आणि त्याला चष्मा होता, साधारणतः -3 -4चा नंबर होता आणि नेमका तो बॉल जो आहे तो चष्म्यावरती लागला आणि चष्मा फुटला आणि एक काच त्याच्या डोळ्यामध्ये गेली. त्याच्याही त्या पद्धतीमध्ये रक्तस्राव झाला होता, जसं या ह्याच्यामध्ये झाला होता. कॉर्निया समोरचं बुबुळ फाटणं आणि मागच्या रेटिनाला पण त्रास झाला होता. तर ह्याच्यावरती पण 2-3 वेळा सर्जरी करून आपण त्याची नजर पूर्ववत आणण्याचा प्रयत्न केला. तर असे बरेचसे उदाहरणं आहेत. मोतीबिंदू जेव्हा होतो, मगाशी तुम्ही सांगितलं, तर त्याचं ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा पुन्हा ते उद्भवतं का? हा एक नेहमीचा रुग्णांचा प्रश्न असतो. याविषयी काय सांगा? अगदी पेशंट म्हणत असतात की मोतीबिंदू एकदा झाला की निघाला नंतर परत मोतीबिंदू होतो का? तर नाही. म्हणून आम्ही पेशंटला सांगत असतो की मोतीबिंदूचं ऑपरेशन हे आयुष्यामध्ये एकदाच होतं, तेव्हा शक्य असेल तेवढी तुम्ही चांगली लेन्स टाका. म्हणजे कसं असतं की चष्मा आपण या वर्षी आपण घेतला, दुसऱ्या वर्षी आपण चेंज करू शकतो. तसं ही लेन्स जी असते डोळ्यामध्ये टाकलेली ही परमनंट असते. फार क्रिटिकल वेळेसच आम्ही ती लेन्स काढतो आणि त्या ठिकाणी दुसरी लेन्स बसवतो, पण सहजासहजी ही लेन्स काढता येत नाही. त्यामुळे सर्वांना सांगत असतो की मोतीबिंदूचं ऑपरेशन हे एकदाच होतं. त्यामुळे शक्य असेल, तुमचे डोळे असतात, हे सुंदर जग बघण्यासाठी तुम्हाला 2च डोळे आहेत. त्यामुळे चांगलीतली चांगली लेन्स तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही बसवू शकता आणि नंतर मोतीबिंदू उद्भवायचा प्रॉब्लेम येत नाही. फार तर फार काय होतं की लेन्सच्या मागे ही जाळी येते, जसे की एखादी धूळ साचल्यासारखी हे असतं. तर त्याला कधी भाषेमध्ये आम्ही सामान्य भाषेमध्ये सांगत असतो की बुरशी आली किंवा एखादी जाळी आलेली आहे, तर त्याला PCO म्हणतो. तर फार तर फार ते येते आणि आल्यानंतर आपण ते साधारणतः 2 सेकंद ते 3 सेकंद लागतात की जे आपण ती जाळी आणि ती बुरशी जी आहे ते लेझरनी साफ केली जाते. पण मोतीबिंदू पुन्हा उद्भवत नाही. ज्यांचे चष्म्याचे नंबर्स असतात तर त्यांना असं वाटत असतं माझा चष्म्याचा नंबर गेला पाहिजे. आजकाल त्या सर्जरीज पण उपलब्ध आहेत, पण कधी जावं याची प्रॉपर वेळ काय असते याच्याविषयी सांगा. डिजिटल युगमुळे, कॉम्प्युटर, मोबाईल यामुळे चष्म्याची संख्या ही वाढत चालली आहे. तर डॉक्टरकडे कधी जायचं की
जर चष्मा लागला असेल तर तुम्हाला दर वर्षाला चष्म्याचा नंबर वाढला का सेम आहे ते दाखवण्यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे जावंच लागेल, चेकअप केलं पाहिजे. पण ऑपरेशन हे कधी करायचं तर साधारणतः शास्त्रीय दृष्ट्या आम्ही सांगत असतो की तुमचा 6 महिने किंवा 1 वर्ष हा नंबर चेंज झालेला नसायला पाहिजे. ओ बर जर त्याच्यामध्ये सातत्याने जर चेंजेस होत असेल तर आम्ही 6 महिने थांबायला सांगतो. बर पण तुमचं जे मिनिमम एज आहे ते 18 वर्ष आहे. अच्छा. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तुमचा हा चष्म्याचा नंबर घालवण्याची प्रक्रिया आम्ही केली जाते. बर बर याच्या मागचं शास्त्रीय कारण असं आहे की शक्यतो 18 वर्षाच्या नंतर तुमचा चष्म्याचा नंबर वाढत नाही. 18 वर्षापर्यंतच जास्त प्रमाणामध्ये वाढतो. खरंय खरंय. तर या पद्धतीचं जर आपण जर पाळलं तर 18च्या नंतर कोणाचंही आपल्याला ऑपरेशन करता येतं का किंवा चष्मा घालवता येतो का? हो, घालवता येतो, पण त्याला काही क्रायटेरिया असतात. बर ते सगळं सरसकट आपल्याला सर्वांचं लेसिकनी किंवा लेझरनी आपल्याला नंबर घालवता येत नाही. बर त्याला नंबर घालवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे टेक्निक्स वापरावे लागतात. अच्छा. त्याच्यामध्ये 2 बेसिकली प्रकार आहेत. एक लेझर बेस प्रकार आहे जो लेझरचा वापर करून चष्म्याचा नंबर घालवला जातो. बर दुसरा आहे लेन्स बेस म्हणजे लेन्सचा वापर करून चष्म्याचा नंबर घालवला जातो. ओ बर त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे की सरसकट तुम्ही म्हटलात की आता माझा चष्म्याचा नंबर आहे हो. आणि तो मला लेझरनी घालवायचा आहे, हो. तर हे तुमच्या मनावर नाहीये. तर त्यासाठी काही तपासण्या असतात. बर. ते तपासण्या पूर्ण करून घेतली जाते आणि तुमचा जो काय आहे तो लेझरनी जाऊ शकतो की लेन्स बेसनी जाऊ शकतो बर. हे आम्ही त्याच्यावरती आम्ही रिपोर्ट बघून आम्ही सांगितलं जातं. बर बर तर शक्यतो 18 वर्ष ज्यांचं पूर्ण आहे त्यांच्यासाठी हा नंबर घालवता येतो. बरोबर. 18 वर्षाच्या अगोदरच्या लोकांना आम्हीच सजेस्ट करत नाही. खरंय म्हणजे साधारणतः घालवता येतो, पण 18 वर्षाच्या नंतरच तुमचा जो काही नंबर आहे तो घालवलेला बेटर असतो. डॉक्टर, याच्यासाठी ज्या सर्जरीज केल्या जातात त्याला काय म्हणतात आणि त्या आता आधुनिक तंत्रज्ञानाने कशा पद्धतीने केल्या जातात? या 4 ते 5 वर्षामध्ये इतका आमूलाग्र बदल झालेला आहे या टेक्नॉलॉजीमध्ये. म्हणजे मी जसं मगाशी सांगितलं की लेझर बेस आणि लेन्स बेस. तर लेझर बेस कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी आहेत तर साधारणतः लेझर बेस म्हणजे लेसिक जे सगळ्यांनाच माहित आहे. त्याच्यामध्ये कंट्युरा व्हिजन लेसिक म्हटलं जातं, कंट्युरा व्हिजन HD लेसिक म्हटलं जातं, स्माईल आहे, स्माईल प्रो आहे, फेमटोलेसिक आहे. तर या सर्व लेझरच्या कॅटेगरीमध्ये येतं. त्याच्यामध्ये कधी कुणाचा वापर करायचा किंवा स्ट्रीमलाईन लेसिक आहे, या सर्व टेक्नॉलॉजी आहेत ते कधी वापरायच्या हे तुम्ही डिसिजन घेऊ शकत नाही. तुमचे नेत्रतज्ञ तुमचा डोळ्याचा ज्यावेळेस परीक्षण केलं जातं, तुमच्या डोळ्याचा रिपोर्ट बघितला जातो, तर तुम्हाला कोणत्या पद्धतीनं हे लेसिक करायचं आहे किंवा लेझर करायचं आहे. स्ट्रीमलाईन लेसिक म्हणजे त्याच्यामध्ये फ्लॅपलेस आहे किंवा टचलेस लेसिक म्हणतो, त्याच्यामध्ये डोळ्याला टच न करता आपल्याला हा नंबर घालवला जातो. पण त्याच्यामध्येही क्रायटेरिया आहेत किंवा कोणत्या व्यक्तीनं हे स्ट्रीमलाईन लेसिक केलं पाहिजे, करायला पाहिजे. त्याला आम्ही टचलेस किंवा फ्लॅपलेस लेसिक म्हणतो. काही काही याच्यामध्ये आपण फेमटो लेझरचा वापर करून तो फ्लॅप आपण क्रिएट केला जातो आणि मग लेझर केला जातो. कधी कधी ब्लेडचा वापर करून तो फ्लॅप क्रिएट केला जातो आणि लेझर केलं जातो. फ्लॅप हे जे मी म्हणतो, कारण लेझर करत असताना डिरेक्टली तुमच्या डोळ्यावरती लेझर केलं जात नाही. पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. हे आहे पुण्यातील सिंहगड रोडवरील डॉक्टर दूधभाते नेत्रालय. रुग्णालयातच अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेला शस्त्रक्रिया विभाग आहे. त्याच्यात मेजर ओटी, मायनर ओटी, लेसिक ओटी अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांचा विभाग आहे. आत शस्त्रक्रिया चालू असताना बाहेर रुग्णाचे नातेवाईक त्या शस्त्रक्रिया टीव्हीवर प्रक्षेपित होताना पाहू शकतात. कारण ही शस्त्रक्रिया होते विना टाका, भूल, पट्टी, रक्तस्राव किंवा इंजेक्शन. रुग्णालयाचे सर्व कर्मचारी हसतमुख, अनुभवी, कुशल आणि सदैव मदतीस तत्पर असतात. हे या रुग्णालयाचे वैशिष्ट्य. उच्च शिक्षित आणि अनुभवी अशी रुग्णालयाची डॉक्टर्स टीम, रुग्णालयाची अनुभवी ऑप्टोमेट्री टीम, रिसेप्शन कर्मचारी, ऑपरेशन थिएटर कर्मचारी या सर्व टीम्स रुग्णाची सर्वतोपरी काळजी घेतात. ऑप्टिकल शॉप आणि औषधे मिळण्याची ही सुविधा रुग्णालयातच असल्याने रुग्णाला त्यासाठी बाहेर शोधाशोध करावी लागत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सर्व सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या डॉक्टर दूधभाते नेत्रालयाला लवकरच भेट द्या. जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण, त्यामागील असणारी वास्तविकता, तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात. प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी 12 वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर.
प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, मगाशी आपण लेसिक सर्जरीविषयी बोलत होतो, तर त्याविषयी अजून आम्हाला माहिती सांगा. जसं तुम्ही विचारलं की सगळ्यात ॲडव्हान्स लेसिक सर्जरी कोणती आहे, तर सध्या या जगामध्ये जे काही प्रचलित आहे तर कंट्राव्हिजन लेसिक आणि इनोवाइज लेसिक. तर या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, कंट्राव्हिजन लेसिक विषयी मी माहिती सांगतो की साधारणतः काय केलं जातं की जे स्टँडर्ड लेसिक आणि कंट्राव्हिजन लेसिक मध्ये डिफरन्स काय आहे. स्टँडर्ड लेसिक मध्ये काय केलं जातं की तुमचा जो समोरचा जो कॉर्निया आहे त्याचं स्टडी केलं जातं आणि त्याच्यावरती जो काही तुमचा नंबर असेल, 3 असेल 4 असेल, त्या मशीनमध्ये फीड केला जातो आणि त्या पद्धतीनं ते मशीन ते लेझरचं इमिशन केलं जातं. तर त्यामध्ये काय केलं जातं की समोरचा जो काही कॉर्निया आहे त्याची 20,000 पॉइंट्स त्याचा स्टडी केला जातो. त्याच्यामध्ये कॉर्नियामध्ये जे ज्या इरेग्युलरिटीज आहेत त्या सर्वाचा स्टडी केला जातो आणि योग्य ते लेझरचं इमिशन त्या समोरच्या बुबळावरती केलं जातं. त्यामुळं काय होतं की आता आम्ही बऱ्याच वर्षापासून आपण ही टेक्नॉलॉजी दूधभाते नेत्रालयामध्ये आपण करत आहे. तर यामुळे आता माझा अनुभव असा आहे की जे नॅचरली म्हणजे चष्म्याने जेवढं दिसतं त्याच्यापेक्षा जास्त या टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर काही रुग्णांना दिसल्यात. त्याला आम्ही सुपर नॅचरल व्हिजन म्हणतो. म्हणजे 6-6 व्हिजन ही नॅचरल असते किंवा नॉर्मल असते, पण ही टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर काही रुग्ण 6-4, 6-5 अशा पद्धतीचं व्हिजन या रुग्णामध्ये येत असतं. तर याला कंट्राव्हिजन HD लेसिक म्हणतात. तर यामध्ये फ्लॅप घेतला जातो आणि तो फ्लॅप घेऊन आपण त्यावरती लेझरचा मारा केला जातो. आता फ्लॅप म्हणजे काय की डायरेक्टली आपण कॉर्नियावरती लेझरचा मारा करू शकत नाही. तर त्यावरती काय करतो, एक पातळ पापुद्रा जसं एक टोपण असतं ते टोपण आपण ओपन केलं जातं आणि मग त्यावरती लेझरचा मारा केला जातो. तर ते जो पडदा आहे तो उघडण्याची पद्धत पण वेगवेगळी असते. आपण कधी ब्लेडनी काढतो, कधी फेमटो लेझरचा वापर करून केलं जातं. तर यामध्ये काय होतं की बऱ्याचशा जे रुग्ण आहेत त्यांची कॉर्नियल थिकनेस किती आहे, त्या कॉर्नियामध्ये काही दुसरे आजार आहेत का, या सर्वाचा स्टडी करून कॉर्नियल टोपोग्राफी ही एक सिस्टीम आहे, म्हणजे एक तपासणी आहे. तर या तपासणीचा वापर करून आपण ठरवलं जातं किंवा यांना कोणत्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे. कधी कधी काय असतं की कॉर्नियल थिकनेस जर कमी असेल तर आम्ही स्ट्रीमलाईन लॅसिकचा वापर करण्यासाठी सांगतो. स्ट्रीमलाईन लॅसिक म्हणजे काय की त्याच्यामध्ये तुम्हाला हा फ्लॅप काढायची गरज नाही किंवा हा पापुद्रा काढायची गरज नाही. डायरेक्टली आपण त्याच्यावरती लेझरचा मारा करून आपल्याला नंबर घालवला जातो. तर ज्यावेळेस तुमचे कॉर्नियल थिकनेस कमी असते तर हा स्ट्रीमलाईन लॅसिकचा वापर आपण करू शकतो. कधी कधी काय होतं की तुम्हाला जर जास्त ड्रायनेस असेल किंवा काही बाकीच्या गोष्टी असतील तर यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या टेक्निक्स हे वापरलेले आहेत. तर तुमचे जे काही नेत्रतज्ञ आहेत तुमचं पूर्णपणे स्टडी केला जातो किंवा तुमचा कॉर्नियल थिकनेस किती आहे, तुमच्या डोळ्याची स्टेज काय आहे, तुम्हाला कोरडेपणा आहे का, तुमचा नंबर किती आहे. तर या सर्वाचा सरासर वापर करून तर एक प्रोसिजर तुम्हाला सजेस्ट केली जाते. सरसकट एक प्रोसिजर सजेस्ट केली जाते का नाही, हे पेशंट टू पेशंट हे व्हॅरी असतं, बदलतं. कधी कधी काय होतं या लेझरचा वापर करून सुद्धा आपल्याला पूर्णपणे नंबर घालवला जात नाही. साधारणतः ज्यांचा नंबर हा -10 म्हणजे -8 पेक्षा जास्त आहे, -15, -20 अशा पद्धतीचे पण नंबर असतात. तर हा जो नंबर आहे हा जास्त नंबर असतो. लेझरने साधारणतः आपण -8 पर्यंत नंबर घालवला जातो, पण त्याच्या पुढचा जो काही नंबर आहे त्याला आपण लेन्स बेसचा वापर केला जातो. काही नंबर कमी असतो पण त्याची थिकनेस कमी असते समोरच्या बोबळाची, त्यावेळेसही लेझरचा वापर करता येत नाही. साधारणतः समजा 10 असे रुग्ण असेल तर साधारणतः 7 रुग्णामध्ये आपण लेझरचा वापर करू शकतो, पण 3 रुग्णामध्ये लेझरचा वापर करत नाही. त्यासाठी आपल्याला लेन्स बेस्ड प्रोसिजरचा वापर करावा लागतो. लेन्स बेस्ड प्रोसिजर म्हणजे काय की आपल्या डोळ्यामध्ये एक नॅचरल लेन्स असते. तर हा जी नॅचरल लेन्स आहे आणि तुमचा चष्मा समजा एक्झाम्पल -10 आहे तर तो 10 नंबरचा जो चष्मा आहे त्याचं आम्ही काय करतो की ICL किंवा IPCL म्हणजे इम्प्लांटेबल फेकिक कॉन्टॅक्ट लेन्स, जसं आपण बाहेर कॉन्टॅक्ट लेन्स टाकत असतो तशी ही परमनंट आतमध्ये आपण कॉन्टॅक्ट लेन्स टाकत असतो किंवा लेन्स टाकत असतो. फेकिक कॉन्टॅक्ट लेन्स म्हणतो आपण, की त्याचा वापर करून ते मेजरमेंट केलं जातं आणि तुम्हाला योग्य तो नंबरचं जी काही लेन्स आहे ते आपल्या नॅचरल लेन्सच्या वरती टाकली जाते.
आणि ही परमनंट असते. आणि याचा एक फायदा असा असतो की लेझरने एकदा नजर जी काही पूर्णपणे नंबर जातो तो पूर्वरत जर करायचा म्हटला तर तो होत नाही. पण याचा एक फायदा असा आहे की जी लेन्स आपण टाकली जाते ती लेन्स जर काढली तर तुमचा डोळा हा पूर्वरत होतो. बरोबर. कारण या प्रोसिजरमध्ये म्हणजे IPCL म्हणा किंवा ICL मध्ये तुमच्या डोळ्याला कुठेही थिनिंग केलं जात नाही किंवा डोळ्याला कुठेही तुमचं चेंजेस केले जात नाही. जसे लेझर मध्ये काय होतं की समोरचा बुबुळ तुमचा थिन केला जातो किंवा पातळ केला जातो, तसं या ICLच्या प्रोसिजरमध्ये किंवा IPCLच्या प्रोसिजरमध्ये तुमच्या डोळ्याला कुठेही थिनिंग किंवा काही केलं जात नाही. डिरेक्टली डोळ्याच्या आतमध्ये जी नॅचरल लेन्स आपल्या डोळ्यामध्ये असते ही सर्वात चांगली लेन्स असते. जसे एखादा तुमचा कॅमेरा आहे, कॅमेरामध्ये जशी लेन्स असते, मागे फिल्म असते, तर तो जो लेन्स आहे तो सगळ्यात महत्वाचा कार्य त्याचं असतं, कारण दिसणं हे त्याच्यावरच अवलंबून असतं. तर त्या लेन्स जी आहे त्याच्यावरती जर आपण ती लेन्स टाकली तर आपल्याला पूर्णपणे हा -10 असेल किंवा -15 असेल, आता रिसेंटलीच मी -25 नंबर हा या ICL पद्धतीनं आम्ही घालवलेला आहे. म्हणजे साधारणतः 25चा जो नंबर आहे त्याला कस्टमाइज आपण ती लेन्स मागवून घेतो. आणि ह्या ज्या लेन्सेस आहेत ते अवेलेबल नसतात, जसं मोतीबिंदूच्या लेन्सेस जे असतात ते पटकन भेटतात, पण हे कस्टमाइज लेन्सेस असतात. त्याची मेजरमेंट केली जाते, त्याच्यामध्ये डेप्थ किती आहे, डोळ्यामध्ये किती अंतर आहे, या सर्वाचा स्टडी करून आपण ते कंपनीला ते सगळी मेजरमेंट पाठवले जातात आणि मग त्याच्या नावाने ती लेन्स येते. अशा पद्धतीनं म्हणजे आपल्याला हा 20 असेल 25 असेल म्हणजे इतका नंबर पण आपल्याला तो घालवता येतो. आणि सगळ्यात आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे की बाबा समजा आपल्याला वाटलं की नाही मला माझा डोळा पूर्वरत करायचा आहे, तर ती लेन्स जर काढली तर तुमचा डोळा हा पूर्वरत होतो. डॉक्टर, ह्या ज्या लेन्स विषयी आपण बोललो त्याच्याबरोबरच एक महत्त्वाचा विषय असतो म्हणजे मधुमेह. आणि मधुमेहामुळे डोळ्यांवर तर खूपच परिणाम होत असतो, डायबेटिक रेटिनोपॅथी आपण ज्याला म्हणतो. तर याविषयी सध्या खूपच रुग्णांना त्रास होतोय, त्याच्याविषयी आम्हाला गायडन्स द्या. मधुमेह हा आता सध्या ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये इंडिया हे कॅपिटल बनत राजधानी झाली आहे. म्हणजे कारण काय की संख्या फार जास्त प्रमाणात वाढत चाललेली आहे. याचं एकमेव कारण आपली सेडेंटरी लाईफ, आपली खायची पद्धत, या सर्व गोष्टीमुळे मधुमेहाचे रुग्ण हे फार जास्त प्रमाणात वाढत चालले. आणि त्याच्यासोबतच आपली जी काही स्ट्रेसफुल लाईफ आहे, म्हणजे जी काही प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं कॉम्पिटिशन चालू आहे, म्हणजे लहान मुलापासून ते काट्याची शर्यत चालली की तो किती पुढे जातो, मी किती पुढे. याच्यामुळे काय होतं की स्ट्रेस वाढतो. स्ट्रेस, सेडेंटरी लाईफ आणि आहार या गोष्टीमुळे मधुमेहाची संख्या ही प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या भारतामध्ये वाढत चालली आहे. आणि मधुमेहाची संख्या वाढली की अपसूक मग डायबेटिक रेटिनोपॅथीची संख्या पण वाढत चाललेली आहे. तर नेमकं डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. परंतु प्रेक्षक हो, खूप इंटरेस्टिंग माहितीमध्ये एक छोटीशी विश्रांती घ्यायची वेळ आली आहे. सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता.
प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, आपण डायबेटिक रेटिनोपॅथीबद्दल बोलत होतो, तर याच्याविषयी आम्हाला माहिती सांगा. जसंच मी सांगितलं की डायबेटिक्सची संख्या, मधुमेहाची संख्या वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथीची पण संख्या वाढत चालली आहे. तर डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय की आपल्या डोळ्यामध्ये जसं आता कॅमेऱ्याच्या मागे एक फिल्म असते तसं आपला डोळा हा कॅमेऱ्यासारखा असतो. समोर लेन्स असते आणि मागे रेटिना असतो. रेटिना, यस, पडदा, तो हा सगळ्यात महत्वाचा पडदा असतो. कारण जे काही दिसतं आहे हे लेन्स मधनं पास होतं आणि त्या रेटिनावरती त्याचा पडलं जातं आणि मग तिथून एक नस असते जी की मेंदूला जोडली जाते. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला कलरफुल दिसत असते. तर रेटिना हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. तर काय होतं की डायबिटीस मध्ये असणाऱ्या लोकांना शुगरचं फ्लक्च्युएशन जर जास्त होत असेल किंवा तुमचं जर शुगर कंट्रोलमध्ये नजर नसेल तर या शुगरच्या फ्लक्च्युएशनमुळे आणि तुमचं जेवढा जास्त दिवस तुमचा डायबिटीस असतो तेवढं जास्त प्रमाणामध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. तर नेमकं काय होतं तर आपल्या मागच्या पडद्यामध्ये जे काही रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्या ह्या नाजूक बनतात किंवा ते लिकेज होतात. कधी कधी काय होतं, नवीन रक्तवाहिन्या तयार होतात आणि त्या नॉर्मल रक्तवाहिन्यापेक्षा फ्रायबल असतात, म्हणजे नाजूक असतात, ते फुटून जातात. त्यामुळे काय होतं की मागच्या पडद्यामध्ये रक्तस्राव होऊन मागच्या पडद्याला सूज येते. कधी कधी पूर्ण जो आपल्या डोळ्यामध्ये जेल असतं त्याला तो ट्रान्सपरंट भाग असतो, त्या जेलमध्ये कधी कधी रक्तस्राव साठतो, त्याला विट्रस हेमोरेज म्हणतात. तर या सर्व गोष्टीमुळे काय होतं की तुमच्या नजरेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लॉस होतो किंवा नजर ही कमी होते. तर याच्या मागचा एकच आपल्याला गोष्ट मला सर्वांना सांगायची आहे की जेवढ्या प्रमाणामध्ये अर्ली म्हणजे लवकर त्याचं डिटेक्शन होईल तेवढं आपण लेझर प्रणाली, इंजेक्शन या टेक्नॉलॉजीचा वापर करून ते जे डायबिटिक रेटिनोपॅथी जे आहे किंवा डायबिटिक रेटिनोपॅथीनं मुळे जे काही अंधत्व तयार होत आहे ते आपल्याला हॉल्ट करता येईल. जेवढं अर्ली स्टेजमध्ये आपण डिटेक्ट करू त्या पद्धतीने आपल्याला तिची ट्रीटमेंट करता येते. समजा जर अर्ली स्टेजमध्ये जर थोड्याशा प्रमाणामध्ये लेझर वापर केला तर त्याच ठिकाणी ते थांबवलं जातं, नवीन रक्तवाहिन्या तयार होत नाही. याचं एकमेव कारण काय आहे की नवीन रक्तवाहिन्या तयार होतात ते ऑक्सिजन सप्लाय कमी असल्यामुळे, रक्त सप्लाय जो झालेला आहे किंवा रक्तवाहिन्या ज्या वीक झालेल्या आहेत त्यामुळे मागच्या पडद्यामध्ये तो विकनेसपणा किंवा रक्तस्राव वाढला किंवा सूज आली, त्यामुळे नजरेमध्ये तुमचा लॉस होतो. त्यासाठी अर्ली डिटेक्शन करणं गरजेचं आहे. आणि या संदर्भात लोकांचं काय होतं की बाबा मधुमेहाचे तज्ञ सांगत असतात की बाबा तू शुगर जसे चेक करतात तसं डोळ्याचा पण चेक करून घ्या किंवा डोळ्याचा पडदा चेक करा. त्यांना त्यावेळेस कळत नाही की डोळे चेक करून घ्या म्हणजे कधी कधी काय करतात, चष्म्याच्या डॉक्टरकडे जातात म्हणजे ऑप्टिकल मध्ये आणि नुसतं चष्मा चेक करतात. तर तसं न करता तुमच्या नेत्रतज्ञाकडे जाऊन किंवा रेटिना तज्ञाकडे जाऊन तुमचा मागचा पडदा चेक करणं गरजेचं आहे आणि दरवर्षी करून घ्या. कारण काय सांगतो की अर्ली स्टेजमध्ये जर चेंजेस झाले तर तुमच्या नजरेमध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे रेटिनामध्ये चेंजेस असतात पण तुमची नजर एकदम छान असते. मग सामान्य माणूस काय म्हणतो, अरे माझी नजर तर चांगली आहे तर मी का जाऊ डॉक्टरकडे, पण तसं नसतं. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या हळूहळू वाढत जातात. त्यामुळं अर्ली डिटेक्शन जर केलं तर वेळीच आपल्याला लेझर प्रणाली आणि इंजेक्शनचा वापर करून जे काही डायबिटिक रेटिनोपॅथीमुळे जे अंधत्व येणार आहे ते आपल्याला थांबवता येतं. म्हणजे बरेच रुग्ण डायबिटिक रेटिनोपॅथीमुळे अंधत्व आलेले आहेत आणि त्याच्यावरती लेट स्टेजमध्ये आल्यानंतर काहीही उपचार होत नाही. बरेचसे आंधळे झालेले आहेत. म्हणून आम्ही आदित्य फाउंडेशनच्या अंतर्गत एक अभियान आम्ही राबवत आहे की मधुमेह अंधत्व निवारण अभियान. जवळपास या अभियानाच्या अंतर्गत म्हणजे जवळपास आता 5 वर्ष झाले आमची एक मोबाईल व्हॅन आहे की त्या मोबाईल व्हॅन मधनं आम्ही एक फंडस कॅमेरा फिरवतो की त्याचं स्क्रीनिंग केलं जातं. जे डायबिटीस वाले जे आहेत त्यांचं फक्त स्क्रीन केलं जातं की त्यांना चेंजेस आहेत की नाही. जर चेंजेस असेल तर मग हॉस्पिटलला येऊन आपण डिटेलमध्ये त्याची तपासणी करतो. तर या गोष्टीमुळं डायबिटिक रेटिनोपॅथीच्या या सिव्हिरिटीमुळं आपण हे डायबिटिक रेटिनोपॅथी सिरियसली घेणं गरजेचं आहे. वेळीच जर तुम्ही उपचार केलात, वेळीच जर दाखवलात तर यामध्ये तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. आपण फक्त आजचं उद्यावर ढकलतो किंवा काय वाटतं की आपली नजर चांगली आहे तर मी का जाऊ डॉक्टरकडे, मी जर चष्मा चेंज केला, पण तसं नसतं. तुम्ही चष्मे डोळे चेक करणं म्हणजे मागचा पडदा चेक करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
तुम्ही बऱ्याच लोकांचं स्क्रीनिंग करत असतात. आजपर्यंत तुम्ही लाखो लोकांची नेत्र तपासणी केलेली आहे, तो अनुभव तुमच्या गाठीशी आहे. काही जणांची शस्त्रक्रिया तुम्ही अशीच करून दिलेली आहे, तर त्याविषयी आम्हाला सांगा. हॉस्पिटल आणि एक मोबाईल आय क्लिनिक व्हॅन आहे. बरं. त्याच्या माध्यमातनं म्हणजे माझ्याकडे पूर्ण डाटा नाहीये, पण अंदाजे मी सांगतो की 6 लाखापेक्षा जास्त पेशंटचं स्क्रीनिंग आम्ही केलेलं आहे अरे बापरे. 15 वर्षामध्ये. प्लस साधारणतः 1 लाखापेक्षा जास्त लोकांवरती आम्ही ट्रीटमेंट केलेली आहे. बरं बरं बरं. तर याचा जे काही टेक्नॉलॉजी आहे, आणि अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की डॉक्टर दुधभाते नेत्रालयामध्ये या जगामध्ये जे काही प्रगत तंत्रज्ञान आहे ते कॅटरॅक्टच्या संदर्भात असेल, लेसिकच्या संदर्भात असेल, किंवा बाकी जे आजार आहेत जे की तिरळेपणा आहे, लासूरचा आजार आहे, तर या संदर्भात असतील, या सर्वांमध्ये जे काही जगामध्ये जे प्रगत तंत्रज्ञान आहे ते आम्ही या भव्य डॉक्टर दुधभाते नेत्रालयामध्ये आम्ही आणलेलं आहे. आणि या ज्या गोष्टीचा आहे की हे प्रत्येक म्हणजे नुसतं असं नाही की एक विशिष्ट वर्गासाठीच आपण ही सुविधा देणार आहे का, तर तसं नाही. तर आम्ही समाजातील प्रत्येक घटकांना म्हणजे जे खालचा घटक असेल, मधला घटक असेल, वरचा घटक असेल, हे तिन्ही घटक डोळ्यासमोर ठेवून तिन्ही घटकांना परवडेल अशा याच्यामध्ये आम्ही ही सर्व्हिसेस देतो. त्यामध्ये आम्ही काही गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट CGHS आहे, ECHS आहे, इव्हन PMCचं जे आपले शहरी गरीब योजना आहे, या सर्व योजना आपण डॉक्टर दुधभाते नेत्रालयामध्ये राबवत आहेत. तर या सर्व गोष्टीचा सर्व स्तरातील सर्व लोकांना डोळ्यासमोर ठेवून हे डॉक्टर दुधभाते नेत्रालय हे उभा केलेलं आहे. वा. लहान मुलांचा जेव्हा आपण नंबर बघतो किंवा आजकाल स्क्रीन टाईम वाढलेला दिसतो, सगळ्या पालकांची तक्रार असते, तर एक असतं स्क्रीन टाईम वाढलेला, लहान मुलांनाही त्रास होतो, मोठ्या माणसांनाही त्रास होतो. तर याच्याविषयी आम्हाला सांगा की कम्प्युटर व्हिजन म्हणतात काही वेळेस, किंवा स्क्रीन टाईम वाढल्यामुळे होणारे त्रास, याच्याविषयी काय सांगाल? अगदी चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. कारण सध्या जसं सांगितलं डिजिटल युग आहे. डिजिटल मीडिया म्हणा, तुम्हाला कम्प्युटर, TV, मोबाईल यासारख्याचा वापर हा लहानपणापासून, म्हणजे मी अजूनही मला आठवतं, म्हणजे काही काही पेशंट येत असतात आणि त्यांना लहान मुलाला घेऊन येतात, तर तो लहान मुलगा शांत राहण्यासाठी एक 2-3 महिन्याचा असतो, कधी 5 महिन्याचा असतो, 6 महिन्याचा असतो, किंवा 1 वर्षाचा असतो, त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो आणि मग तो शांत होतो. तर त्याला विचारल्यानंतर मला समजलं की बाबा मी असंच करते, म्हणजे करतो की ज्यावेळेस तो रडतो किंवा ज्यावेळेस जेवण करत नाही, की ज्यावेळेस काही गोष्टी करत नाही, त्यावेळेस आम्ही मोबाईल देतो, त्याच्यावरती काहीतरी कार्टून लावतो आणि त्यावेळेस तो शांत होतो, मग आमची कामं करतो. तर त्यामुळं काय होतं की तुम्हाला क्षणिक तुम्हाला त्या गोष्टीवरती तुम्हाला उपाय वाटतो, पण लॉंग टर्म त्या लहान मुलांच्या डोळ्यावरती त्याचा इफेक्ट येतो. बरोबर आहे. जसं मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की या डिजिटल मीडियाचा, या मोबाईलचा वापर केल्यामुळं तुमच्या डोळ्यावरती ताण येतो. तर ताण कसा येतो की आपण जे काही डोळ्याची रचना आहे, ज्यावेळेस तो जवळचं बघतो आणि लांबचं बघतो, तर जवळचं बघत असताना आपले डोळे हे अकोमोडेट करावे लागतात. आणि हे जास्त प्रमाणामध्ये जवळचं आपण जर बघत गेलो तर अकोमोडेशन हे जास्त होत असतं, आणि इनडायरेक्टली काय होतं की तुमचा जो काही डोळ्याची लेंथ आहे ती वाढत जाते, आणि डोळ्याची लेंथ जर वाढली तर तुम्हाला हळूहळू चष्म्याचा नंबर लागतो. तर हे एकच कारण आहे का? तर नाही. म्हणजे हे एक रिस्क फॅक्टर आहे किंवा कॉन्ट्रिब्युटिव्ह फॅक्टर आहे. पण त्यासोबतच तुमचा आहार काय आहे, त्यासोबतच तुम्हाला अनुवंशिक काही आजार आहेत का डोळ्याच्या संदर्भामध्ये, ज्यांच्या आईवडिलांना चष्म्याचा नंबर भरपूर मोठा आहे, तर मुलांना होण्याची शक्यता जास्त असते. तर या सगळ्याचा गोष्टीचा विचार करून की बाबा या लहान मुलामध्ये जो काही संख्या जी वाढत चाललेली आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा कॉन्ट्रिब्युटिव्ह फॅक्टर जो आहे की मोबाईलचा यूज. आणि हल्ली काय झालेलं आहे की एखादा खेळ खेळायचा म्हटला तर ते कुठं खेळतात, ते मोबाईलवरती खेळतात. आउटडोर ऍक्टिव्हिटी जी आहेत ते कमी झालेले आहेत. तर मला सर्वांना तुमच्या या माध्यमातून प्रेक्षकांना सांगायचं आहे की ज्यांचे मुलं हे लहान आहेत त्यांना मैदानी खेळ करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करा. पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा कार्यक्रम. वेळ आहे छोट्याशा विश्रांतीची.
राज्यातील आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका. दर शुक्रवारी रात्री 7:55 फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये डॉक्टर तुम्ही विविध विषयांवर आम्हाला माहिती दिली, पण कम्प्युटर व्हिजन काय असते याविषयी आपण माहिती सांगत होता, त्याविषयी आम्हाला अजून सांगा. कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणजे साधारणतः काय झालं की सध्या IT आणि सॉफ्टवेअर या कंपनीमध्ये सगळ्यांचं जास्त प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याच्याशिवाय पर्याय पण नाही. अगदी बरोबर आहे. तर साधारणतः त्यांना 8 ते 10 12 तास कम्प्युटरवरती तासनतास बसावं लागतं आणि त्यावरती त्यांना काम करावं लागतं. काय होतं की ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीकडे एकटक बघत असतो त्यावेळेस आपली ब्लिंकिंग जी मेकॅनिझम आहे ती कमी होते. साधारणतः एका मिनिटामध्ये 14 ते 15 वेळा ब्लिंक झालं पाहिजे. आणि हे आपल्या डोळ्याचं आरोग्य राहण्यासाठी, चांगलं राहण्यासाठी हे महत्वाचं असतं. ज्यावेळेस तुम्ही तासनतास कम्प्युटरवरती काम करता तर तुमची ब्लिंकिंग जी मेकॅनिझम आहे ती कमी होते. आणि त्यामुळं काय होतं, त्यामुळं ड्रायनेस वाढतो, स्ट्रेन वाढतो, डोकं दुखतं. आणि त्यालाच आम्ही काय म्हणतो की ड्रायनेस किंवा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम, म्हणजे कॉम्प्युटरमुळे झालेला हा ड्रायनेस आहे. यामुळे त्रास हा या वयोगटातील लोकांना जास्त होतो. तर त्यासाठी मग आपण काय करायचं, कारण ते म्हणत असतात की आता बरेचसे जण पेशंट येतात की बाबा डॉक्टर की आम्हाला तर हे करावंच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही, काय करायला पाहिजे. तर मला त्यांना सर्वांना एक सजेशन आहे की तुम्ही ज्यावेळेस कॉम्प्युटरवरती वापर करता त्यावेळेस 20-20-20 हा एक फॉर्म्युला यूज करा. म्हणजे 20-20 म्हणजे काय की फक्त 20 मिनिटासाठी तुम्ही कॉम्प्युटरकडे बघायचं. त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर 20 फुटावरील अंतरावरील एखाद्या वस्तूकडे तुमचं लक्ष घालायचं 20 सेकंदासाठी. परत तुम्ही 20 मिनिटासाठी तुम्ही कॉम्प्युटरचा वापर करा. तुम्ही जर 20-20 फॉर्म्युला जर केलात तर तुमचं जे काही सर्क्युलेशन आहे, म्हणजे कसं असतं की आपल्या डोळ्याच्या समोर एक पाण्याचा थर असतो, त्याला टिअर फिल्म म्हणतात. त्या टिअर फिल्म मध्ये 3 लेयर असतात. तर सगळ्यात बाहेरचा लेयर जो आहे तो तेलाचा असतो आणि आतला पाण्याचा असतो. त्याच्यामध्ये नुसतं हा टिअर फिल्म जे आहे ते नुसतं पाणी नसतं, जे आपण रडतो किंवा डोळ्यातनं पाणी येतं, हे नुसतं पाणी नसतं. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये इम्युनोग्लोब्युलिन्स असतात आणि जे काही फॅक्टर्स जे आहेत आपल्या डोळ्याला काय निरोगी ठेवण्यासाठी, ते एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. ते नुसतं पाणी नसतं. आणि हे जे काही टिअर फिल्म आहे हे सगळ्यात महत्वाचं आपल्या डोळ्याला निरोगी ठेवतं. आणि ते जर टिकून ठेवलात तर तुमच्या डोळ्याचे बरेचसे आजार या टिअर फिल्म सुदृढ असल्यामुळे कमी होतात. आणि नेमकं आपण काय करतो की ह्या कम्प्युटरचा वापर जास्त झाल्यामुळे तो टिअर फिल्म निघून पडतो किंवा इव्हॅपोरेशन होतं, कारण ब्लिंकिंग मेकॅनिझम होत नाही. त्यामुळे डोळे ड्राय पडतात. डोळे ड्राय पडले की आपल्याला खाज येते. डोळा चोळला की अजून जास्त खाज येते, अजून जास्त ड्रायनेस वाढतो. तर ही विशेष सायकल तयार होते. म्हणजे खाज येणं, डोळा ड्राय पडणं, डोळा ड्राय पडले की जास्त खाज येते, जास्त खाज झाली की परत डोळा ड्राय पडतो. त्या या विशेष सायकल मध्ये माणूस हा अडकतो आणि डोळ्याला ड्रायनेस आणि डोळे लाल होतात, डोळ्याला सहन होत नाही. म्हणजे कधी कधी काय होतं की लाईट पण सहन होत नाही, हवा पण सहन होत नाही. तर अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, तर 20-20-20 हा जर फॉर्म्युला वापर केला, मग तुम्ही नेत्रतज्ञाकडे जाऊन तुम्ही ड्रॉप्स घ्याल किंवा हे बाकीच्या गोष्टी झाल्या, पण हे होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, तुम्ही हा 20-20-20 चा फॉर्म्युला जर केलात तर तुम्हाला हा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम होणार नाही किंवा ड्रायनेस होणार नाही. पण त्यासोबतच तुम्हाला पाणी हे जास्त वापर केला पाहिजे, पाण्याचं म्हणजे पिण्याचं प्रमाण वाढलं पाहिजे. त्यासोबतच ग्रीन व्हेजिटेबल जे आहेत त्याचा वापर वाढला पाहिजे. आणि शक्य असेल जर तुम्हाला हा जर त्रास होत असेल तर एसीचा वापर कमी करावा. तर या सर्व गोष्टीमुळे काय होईल की तुमचा हा ड्रायनेस आहे तो कमी होऊ शकतो. काहींची जन्मजात दृष्टी नसते, काहींची काही कारणाने जाते. तर अशा लोकांना जर नेत्रदानाची सुविधा मिळाली, आम्हाला सांगा की नेत्रदानाचं महत्त्व आजच्या समाजासाठी काय आहे. कॉर्निया जो म्हणतो की जे आंधळे जे होतात, जे कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणजे
समोरचं बुबुळ हे पांढरे झाल्यामुळं हो. ज्यांची नजर झालेली आहे, जे की आपल्याला तो बुबुळ चेंज केल्यानंतर त्यांच्या नजरेमध्ये सुधारणा होऊ शकते, अशा रुग्णांची संख्या ही भरपूर आहे आणि आपल्याला डोळे भेटत नाहीयेत. कारण आपल्या समाजामध्ये नेत्रदानाविषयी जास्त जनजागृती नाहीये. काही विशिष्ट असा समाज आहे की ज्याच्यामध्ये कंपल्सरी ते आय डोनेशन करतात. म्हणजे मृत्यू पावल्यानंतर विदिन 6 आवर्स म्हणजे 6 तासामध्ये तुम्हाला ते डोळे दान केले पाहिजे. त्याच्यानंतर जर डोळे दान केलं तर त्याचा फायदा होत नाही. विदिन 6 आवर्स म्हणजे 6 तासाच्या आतमध्ये तुम्हाला दान ते करणं गरजेचं आहे. तर याची जी संख्या आहे ती खूप कमी आहे, कारण याच्याविषयी जनजागृती कमी आहे. तर यासाठी तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मला सगळ्यांना आव्हान करायचं आहे की ज्यांचा मृत्यू कोणत्याही कारणामुळे होऊ किंवा कोणत्याही गोष्टीमुळे होईल, सरसकट आपल्याला सगळ्यांचे कॉर्निया घेता येत नाही, पण तुम्ही किमान ह्या गोष्टी करू शकता. आजपासून तुम्ही करू शकता की एखाद्याच्या घरामध्ये एखादा मृत व्यक्ती जर झाला असेल तर लवकरात लवकर जवळच्या जे काही तुमचे आय बँक आहे, आता गुगल आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही जर नियर आय बँक असं जर नियर मी आय बँक सांगितलं तर तुम्हाला तेथील जवळचा कॉन्टॅक्ट नंबर भेटू शकतो आणि त्यावरती कॉल करून विदिन 6 आवर्स मध्ये तुमचे जे काही डोळे आहे म्हणजे जे मृत व्यक्तीचे आपल्याला ते दान करता येतात. कारण काय की जे मी जसं सांगितलं की लॅग फार आहे. म्हणजे आता आम्ही बरेचसे पेशंट आम्ही रजिस्टर करतो, त्याचा 1 महिन्यांनी 2 महिन्यांनी किंवा कधी कधी नंबरच येत नाही, कारण अशा पद्धतीचे कॉर्निया उपलब्ध नाहीये. तर ते जर उपलब्धता जर आपल्याला झाली तर अशी जे काही रुग्ण आहेत की जे बायलॅटरल म्हणजे दोन्ही डोळ्याचं समोरचं बुबुळ पांढरं झाल्यामुळं ते अंधत्व आलेलं आहे, तर या अशा लोकांच्या जीवनामध्ये हा जे काही अंधारमय जीवन आहे त्या अंधारमय जीवनामध्ये आपल्याला प्रकाशरूपी असं जर त्यांना काही हे करायचं असेल तर फक्त तुम्ही काय करायचं की तुमच्या जे काही जवळपास शेजारी पाजारी किंवा तुमच्या घरामध्ये एखादा मृत व्यक्ती जर पावला असेल तर लवकरात लवकर आय डोनेशनसाठी तुम्हाला विदिन 6 आवर्स मध्ये या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. ही दृष्टी देताना अनेक पुरस्कारांनी सुद्धा तुम्हाला नावाजलं गेलं आहे. दूधभाते रुग्णालयाविषयी आम्हाला सांगा. जसं मी सांगितलं की 2011 मध्ये मी दूधभाते नेत्रालय या नावाने सुरुवात केली. की त्यामागचा हेतू हाच होता की आपण आपल्या जवळच्या जे काही सामान्य नागरिक आहेत त्यांना परवडेल अशा याच्यामध्ये त्यांच्या डोळ्याची निगा आपल्याला राखता आली पाहिजे. त्या दृष्टीनं सिंहगड रोड येथे मी क्लिनिक चालू केलं. जवळपास आता 15 वर्ष होतील. जुलै महिन्यातच त्याचा वर्धापन दिन आहे. मला अजूनही आठवतं 18 जुलै 2011 तर मी आणि माझी वाईफ डॉक्टर डिंपल दूधभाते तर एका छोट्याशा रूम मध्ये आम्ही क्लिनिक चालू केलं होतं. आणि त्याचं आता 1 वर्ष झालं साधारणतः आदरणीय स्वर्गीय अजितदादांच्या हस्ते भव्य वास्तूचं उद्घाटन केलं. तर या वास्तूमध्ये या जगामध्ये जे जे तंत्रज्ञान आहे, मोतीबिंदूच्या संदर्भामध्ये असतील, चष्म्याचा नंबर घालवायच्या संदर्भात असेल, डायबिटिक रेटिनोपॅथीच्या संदर्भात असतील, लहान मुलांच्या डोळ्याचे विकार असतील, लासूरचा विकार असेल किंवा तिरळेपणाचा विकार असेल, डोळ्याचे जे जे आजार आहेत म्हणजे आम्ही सांगत असतो की 360 डिग्री म्हणजे डोळ्याचे जे काही आजार आहेत ते एकाच छताखाली आम्ही डॉक्टर दूधभाते नेत्रालयामध्ये याच्यावरती उपचार करत आहेत. सामान्य लोकांना परवडेल अशा ह्याच्यामध्ये. त्यासोबतच आम्ही ज्या लोक इथेपर्यंत येऊ शकत नाहीत, जे लोकांना आपल्या दूधभाते नेत्रालयांची सेवा घेता येत नाही, तर अशा लोकांसाठी आपण मोबाईल आय क्लिनिक चालू केलेलं आहे. तर या मोबाईल आय क्लिनिक जवळपास 5 ते 6 वर्ष झाली. तर आपण दररोज पेरिफेरीच्या ह्याच्यामध्ये जातो आणि ज्या रुग्णांना इथे येऊ शकत नाहीत, जसं मी मगाशी सांगितलं की मधुमेह अंधत्व निवारण अभियान, तसंच आम्ही लहान मुलासाठीचं एक अभियान आम्ही चालू केलेलं आहे. जवळपास आम्ही पेरिफेरीच्या वेल्हा या तालुक्यातल्या सर्व गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये या मुलांचं स्क्रीनिंग केलं होतं. म्हणजे सगळ्या लहान मुलांचं आम्ही मोफत तपासणी केली होती. त्याला आम्ही बालगोकुलम दृष्टीदोष निवारण अभियान असं एक नाव दिलं होतं. जवळपास 1 लाख मुलं आम्ही स्क्रीन केलं होतं. की आमच्या असं निदर्शनास आलं की बरेचशा लोकांना, बरेचशा लहान मुलांना किंवा त्यांच्या पॅरेंट्सला की चष्म्याचा नंबर आहे ते पण माहित नव्हतं. कारण कसं असतं, एक डोळा जर चांगला असेल तर सहसा लहान मुलं कंप्लेन करत नाही किंवा त्यांना कधी कधी कळत नाही आणि पालक पण त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही. कारण विशेषतः जे ग्रामीण भागातले आहेत ते जास्त लक्ष देत नाही. तर अशा गोष्टीमुळे काय होतं की तो
डोळा जो आहे तो फक्त चष्म्याचा नंबर लावला बरं. तर त्याची आयुष्यभर त्याची नजर चांगली राहू खरंय, शकते. खरंय. पण फक्त चष्म्याचा नंबर न लावल्यामुळे त्याला पुढे दृष्टीदोष तयार होतो आणि आयुष्यभर त्याची नजर ही कमकुवत असते. खरंय. याचं एकमेव कारण म्हणजे तो डोळा लेझी झालेला असतो. खरंय. योग्य वेळी चष्मा नाही लावला तर तो डोळा लेझी बनतो. त्यालाच आम्ही आंब्लोपिया म्हणतो. त्यामुळे योग्य वेळी डोळे चेक करणं, योग्य वेळी तुम्ही चष्म्याचा नंबर लावणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. गरजेचं आहे. तुम्हाला अनेक पुरस्कार पण मिळाले असतील, त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. पुरस्कार जर म्हटलात तर बरेचसे पुरस्कार आहेत. मराठवाडा रत्न पुरस्कार आहे, समाज सुलभा समाजभूषण पुरस्कार. कसं आहे की एखाद्याचं काम केल्यानंतर कौतुक जर केलं तर अजून ती इन्स्पिरेशन येतं आणि आणखी जास्त जोमानं काम करतं. तर हा जो काही पुरस्कार आहे हा माझा एकट्याचा नसून माझ्यासोबत सर्व टीम मध्ये काम करणारे माझे स्टाफ लोक असतील, माझी फॅमिली मेंबर असतील, विशेष म्हणजे माझी अर्धांगिनी जी काही सगळ्या गोष्टी सोडून ती घर सगळं सांभाळते आणि मला सपोर्ट करते अशी डॉक्टर डिंपल दुधभाते आणि माझे सर्व फॅमिली मेंबर्स, सर्व माझे पेशंट. कारण जे काय आहे ते मी पेशंटमुळे आहे. मी इथं तुमच्या समोर बोलतोय ते केवळ आणि केवळ या पेशंटच्या प्रेमामुळे बोलतोय. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी भरभरून चर्चा केली, मनमोकळी माहिती दिलीत, त्याविषयी पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.